नमस्कार. रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. आणि आपले जे 2-3 सहकारी आहेत जसे कदाते साहेब आहेत, गुरण आहे, ते सर्वांनी मिळून आपण सुकाई परिवर्तन पॅनल स्थापन केलेला आहे. त्याचा आत्ताचा मुख्य उद्देश काय, निवडणुकी व्यतिरिक्त काय उद्देश आहे? प्रथमतः आपल्या सर्वांना तुमचा आभार मानतो की आपण या ठिकाणी येऊन तेरडी ग्रामपंचायतच्या संबंधी माझी मुलाखत या ठिकाणी घेतात. आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मीडियाचं मी या ठिकाणी स्वागत करतो. खेरडी ग्रामपंचायतची निवडणूक आणि खेरडी ग्रामपंचायत याच्यामध्ये गेली 15-20 वर्ष मी स्वतः काम केलेलं आहे आणि आता ही निवडणूक 2020ला होणार होती. कोरोनामुळे आता 2021 जानेवारी 15 तारखेला होते आहे. आम्ही या गावाशी खूप अटॅच असणारी माणसं आहोत आणि अशी अटॅच असणारी माणसं आम्ही खेरडीच्या राजकारणापासून दूर राहू शकत नाही. तर शेवटी किती झालं तरी या गावाने आज आम्हाला नेतृत्व दिलेलं आहे. आज आम्ही जे काही दिसतो आहोत किंवा आम्ही जे काही या ठिकाणी काम करतो आहोत त्यामध्ये या गावाचा किंवा इथल्या लोकांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. त्यामुळे नेहमीच असं असतं की बाबा निवडणूक असेल किंवा पुढची वाढणारी जी खेरडीची ग्रोथ आहे या दृष्टीने काही चांगलं काम करण्याच्या दृष्टीने आपणही याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा ह्या हेतूने आम्ही जे काही आमच्या विचारांची माणसं होती त्या सगळ्यांशी एकत्रित आम्ही बसलो, आमच्या कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि मग इथं आम्ही पक्षीय असं कुठलंही रूप न देता आम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्रितरित्या हे सुकाई परिवर्तन पॅनेल म्हणून उभं केलेलं आहे आणि निवडणुकीसाठी आम्ही या पॅनेलच्या माध्यमातून सामोरे जातो. आपण सर्वच्या सर्व म्हणजे 16 उमेदवार 17 उमेदवार उभे केलेले आहेत. सर्वांना समान संधी दिली म्हणजे घरातील सर्व लोकांना समान संधी दिली आहे का या पॅनेलमध्ये? कसं आहे, आम्ही ह्या पॅनेलमध्ये प्रमुख काही पॅनेलचे या गावात ज्यांनी नेतृत्व या अगोदर केलेलं आहे, गावच्या जडणघडणीत ज्यांचा काही मोठा सहभाग आहे, अशी सगळ्या मंडळींना एकत्रित घेऊन आम्ही एक 5 ते 6 लोकांचं पॅनल तयार केलेलं आहे. यामध्ये खेरडीचे माजी सरपंच असतील, जयेंद्र कदाते साहेब हे नेतृत्व करत आहेत. त्याच्यानंतर कमळाकर शेंबेकर हे ज्येष्ठ नेते आहेत. आज नाही म्हणलं तरी खेरडीच्या राजकारणात जवळजवळ 50 वर्ष त्यांनी या गावासाठी योगदान दिलेलं आहे. विजयराव देसाई यांचंही 30-35 वर्षाचं योगदान आहे. आमचे शशी कासार सहकारी मित्र आहेत. हे संघटना इथं चांगल्या पद्धतीने त्यांची उभारणी करण्यात त्यांचा वाटा आहे. अशी सगळी मंडळी आम्ही एकत्रित बसलो आणि बसल्यानंतर की बाबा आपण खेरडीच्या आमच्या पॅनेलमध्ये सुकाई परिवर्तन आहे. पॅनेलचं नाव आहे सुकाई परिवर्तन पॅनेल. परिवर्तन हा शब्द आम्ही घेण्यामागचा उद्देश असा आहे की 2 प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही उमेदवारांच्या बाबतीतही जी जनमानसामध्ये आज लोक काम करत आहेत, कार्यकर्त्यांचं ज्यांना पाठबळ आहे, लोकांच्या चांगल्या वाईट गोष्टीमध्ये चांगल्या किंवा लोकांच्या अडीअडचणीच्या वेळेला जे धावून जाणारे कार्यकर्ते आहेत त्यांना एक संधी द्या. मी संधी देताना आम्ही पॅनेलनं असं ठरवलं की प्रत्येक विभागातल्या कार्यकर्त्यांनी बसावं आणि त्यांनी उमेदवार द्यावा. त्यावेळी पहिल्यांदाच आम्ही परिवर्तनच्या माध्यमातून हा नवा एक पांडा पडला आहे की प्रत्येक वाडी वस्तीवरचे जे उमेदवार ठरवले ते तिथल्या वाडीतल्या कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख लोकांनी ठरवलेले आहे. या अशा लोकांना मी संधी देण्याबरोबरच पुढची वाढणारी जी खेरडी आहे, शहरालगतची खेरडी आहे, ह्या शहरालगतच्या खेरडीच्या बाबतीतले पुढचे जे काही 15-20 वर्षाचे प्रश्न आहेत हे घेऊन त्यावर चर्चा करून एक निश्चितपणे त्याचा एक आराखडा आम्ही आखलेला आहे. आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून तो आपल्या सगळ्यांच्या समोर आम्ही देऊच. आता मी त्या बाबतीत स्पष्ट बोलत नाही, पण एक वेगळं विजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत. म्हणून आम्ही ह्या परिवर्तन पॅनेल असं सुकाई परिवर्तन पॅनेल असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीनं एक वेगळा पर्याय आणि लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक वेगळं नवीन काहीतरी समोर ध्येय ठेवून आम्ही हे काम करण्याचं ठरवलं आहे. आणि मला निश्चितपणे वाटते की उमेदवारांची निवड असेल, आम्ही घेतलेले आता जे प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या पाठीमागे खेरडीतली जनता आम्हाला निश्चितपणे साथ देईल. तुम्ही आत्ता म्हणालात की काही पुढचे प्रश्न किंवा खेरडीचे पुढचे जे विजन आहे ते डोळ्यासमोर घेऊन तुम्ही त्या भागातले त्या लोकांमधून तुम्ही उमेदवार घेतले, त्यांना विचारून किंवा त्यांना विश्वासात घेऊन तुमच्या. आणि बऱ्याच वेळा असं होतं की अनेक राजकीय पक्षाचे विचार म्हणत असतात नेहमी निवडणूक आली की विकास आम्ही करत आहोत,
तुमच्या पॅनलच्या दृष्टीने विकासाची व्याख्या काय आहे आणि खेर्डीचा विकास कशा पद्धतीने तुम्ही भविष्यात साधणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये आपण विचार केला तर? काही थोडक्यात जर सांगायचं झालं तर विकासाची व्याख्या ही शहरालगतच्या ग्रामपंचायती असल्यामुळे नुसते रस्ते किंवा स्ट्रीट लाईट, छोटी मोठी लोकांची कामं ह्याच्यावरती आता अवलंबून राहून चालणार नाही. काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला फार मोठे निर्णय करावे लागतील. सुनियोजित ह्या गावाचं शहरीकरण होत असताना सुनियोजित प्लॅनिंगप्रमाणे काम व्हावं. याच्यामध्ये आज असणाऱ्या इथली जी काही भौगोलिक रचना आहे त्या रचनेप्रमाणे ज्या पाण्याच्या किंवा ड्रेनेजच्या समस्या आहेत त्या समस्यांना आपण योग्य पद्धतीने त्याला नियोजनबद्ध पद्धतीने त्यातून मार्ग काढणं असेल. या संपूर्ण गावाचा एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून विकासाच्या दृष्टीने लोकांना लोकांची अपेक्षित त्याला प्रतिसाद लाभेल अशा पद्धतीने लोकांना विश्वासात घेऊन तो राबवून असेल. आज परवा आपण एक मोठ्या प्रकारचं एक रॅकेट पकडलं, त्याहीपेक्षा लोक बाहेरून येत आहेत, कोण येत आहेत, कशा पद्धतीची लोक येत आहेत यांच्यावरती आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून लक्ष ठेवून त्यांच्या बाबतीतही काही कडक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्याचबरोबर आज तरुणांच्या नोकरीचा प्रश्न आहे. MIDCमध्ये जरी आज विचार केला तर इंडस्ट्रीमध्ये नोकरी कमी झालेल्या आहेत. त्यांना उद्योगधंदे द्यायचे असतील किंवा रिकामे प्लॉट्स आपल्याला जर सरकारकडून घ्यायचे असेल तर त्या बाबतीत काही निर्णय करणं आवश्यक आहे. क्रीडांगण असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, अशा अनेक समस्यांनी आणि विशेष म्हणजे गेल्या 20-25 वर्षात जी आता आमची नळपाणी होणार होती पण काही कारणास्तव आजही अर्धवट अवस्थेत आहे, ती नळपाणी योजना कार्यान्वित जर झाली तर पुढच्या 15-20 वर्षाचा विकासाच्या दृष्टीने हे विजन्स खऱ्या अर्थानं आपल्याला डोळ्यावर ठेवून चाललं पाहिजे असं आपलं वैयक्तिक मत आहे. यादव साहेब, तुमच्या सुकाई परिवर्तन पॅनलचा जो जाहीरनामा असेल, अजेंडा असेल, तो तुम्ही लवकरच जाहीर करणार आहात असं सांगितलं. पण आता नेमके कोणते प्रचाराचे मुद्दे किंवा विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाता? आपण प्रमुख मुद्दा असा आहे, आपण प्रमुख मुद्दा हा विकासाचाच मुद्दा घेणार. विकासामध्ये पुढच्या 15 वर्षातली खेर्डी हा आमच्या दृष्टीचा अजेंडा असेल. त्याचे त्यावेळेचे प्रश्न आणि आता या ठिकाणी नवीन इमारती झालेल्या आहेत, अनेक लोक बाहेरून येऊन या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. यांना असणाऱ्या गटाराची समस्या असेल, यांना असतील रोडचे प्रश्न असतील, यांना असणाऱ्या पार्किंगचे प्रश्न असतील, या सगळ्याच्या बाबतीत आम्हाला या माध्यमातून आम्ही आमच्या पॅनलच्या माध्यमातून या प्रश्नाला निर्णायक स्वरूपात देण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे याला निधी ग्रामपंचायतचा कमी पडणार आहे. पण आज आम्ही पॅनलमध्ये 2 तर प्रमुख मंडळी एका पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत. खताते साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, मी स्वतः काँग्रेसचा अध्यक्ष आहे तालुक्याचा. आमच्या या माध्यमातून सरकार स्तरावरून काही प्रयत्न करावे लागतील. DP प्लॅन तयार करून त्यावरती काम करावं लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी जी काही ग्रोथ वाढते आणि मग त्या सुविधा देण्यास आपल्याला अडचण. आणि विशेष म्हणजे या पुढच्या काळात निश्चितपणे जो काही विकास आराखडा असेल तो पूर्ण ताकदीनं म्हणण्यापेक्षा पूर्ण कठोरपणे किंवा त्या शिस्तबद्ध पद्धतीने राबवला गेला पाहिजे. तरच आज आपल्याला या गावाच्या विकासाला चुकीच्या गोष्टींना पायबंद घालायला आळा बसू शकेल. तुम्ही जे आता चर्चा केली विकासावर आणि पुढच्या अजेंडावर 10-15 वर्षाचा जो मुद्दा मांडलाय त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न मुख्य आहेत. म्हणजे त्याला किती लवकर हात घालणार याबद्दल जरा आपल्या खेर्डीतल्या ग्रामस्थांना माहिती दिली बरं. एकूण ते पाणी योजनेचा उल्लेख तुम्ही आता उजळता केला तो. दुसरं म्हणजे अंतर्गत गटारांची समस्या भरपूर आहे, बिल्डिंग्स वाढलेल्या आहेत, शहरीकरण वाढतंय. खेर्डी ही ग्रामपंचायत नावं नाही पण त्याचं उपनगर होते की अशी परिस्थिती आहे. पण अंतर्गत गटारांची समस्या पण फार मोठी आहे. आणि तिसरं म्हणजे परप्रांतीयांचा मुद्दा. म्हणजे आज आपल्या खेर्डी परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या किंवा उद्योगधंद्याच्या निमित्ताने परप्रांतीय लोक येऊन होत आहेत. त्यांचं आयडेंटिफिकेशन हा मुद्दा फार मोठा कळीचा आहे. तर यावर आपण काय फोकस करणार आहोत? पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगितला की गटारांच्या समस्येसाठी भौगोलिक रचनांचा सगळा अभ्यास होणं गरजेचं आहे. 2010 ते 2015च्या कालावधीमध्ये आपण त्याबाबतचा सर्वे हा केला होता. त्यावेळी मी ग्रामपंचायतमध्ये होतो. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी काही DP प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. कारण DP प्लॅन केल्याशिवाय कलेक्टरकडनं त्या जागा ॲक्वायर केल्याशिवाय त्या जागांसाठी असणारा मोबदला शासनाकडून त्या शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना दिल्याशिवाय
आपल्याला ह्या सगळ्या समस्या, रस्त्यांच्या समस्या असतील किंवा गटारांच्या समस्या, या निर्णायक अवस्थेत आपण काढू शकत नाही. तर तो एक फार मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण ठराव करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून ही सगळ्यांना विश्वासात घेऊन कलेक्टरकडे आपण अशा पद्धतीने काही ज्या जागा आपल्याला विकासासाठी डेव्हलप करायच्या आहेत त्याबाबतच्या मंजुरी त्या घेण्यासाठीचा प्रयत्न हा या आमच्या पॅनलच्या माध्यमातून किंवा उद्या भविष्यातल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून. पाणी योजनेच्या बाबतीत खरं दुर्दैव वाटतं, आमचे सहकारी होते पण 5 वर्षामध्ये ही योजना का झाली नाही. खरं म्हणजे कसं असतं, आपण निवडून दिल्यानंतर काही वैयक्तिक आपल्यामध्ये वादविवाद असू शकतात, समजू शकतो, परंतु 5 वर्षामध्ये काही बांधिलकी पण आपण जपायची असते. जर ही बांधिलकी जपताना जर थोडं सावधपणे सगळ्यांनी एकमेकाला जर समजावून घेतलं असतं तर आज 14 कोटीची पाणी योजना झाली असती. जसं राजकीयदृष्ट्या खेरडी गाव हे सगळ्या संवेदनशील किंवा लोकांच्या नजरा असतात, तसं विकासाच्याही बाबतीत लोक फार इतकी जागरूक आहेत. आणि खरं म्हणलं तर हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि अशा असंख्य गावाच्या विकासात काम करणाऱ्याला खंत वाटते, त्याचं व्हायला नाही पाहिजे. तर अशा गोष्टी जर घडल्या तर राजकीय क्षेत्रात आपण काम करणारी माणसं ही आज आपण कुठंतरी कमी पडतो आहोत, लोकांच्या विश्वासात आपण कुठंतरी कमी पडतो आहोत. खरं म्हणजे हे जर जमवून घेतलं असतं, थोडे काही प्रश्न जर सामंजस्याने समजून घेऊन ह्याच्यावरती चर्चा करून जर तडका निघाला असता तर कदाचित आजची खेरडी ग्रामपंचायत ही बिनविरोधी झाली असती. म्हणून ह्या गोष्टीच्या बाबतीत थोडंसं जे काही वाईट शल्य आहे ते ठीक आहे, यापुढे प्रयत्न केला जाईल, पण ही योजना कार्यान्वित झाली पाहिजे. तर ही योजना आज शेजारच्या पिंपळी गावाची 8-9 कोटीची योजना पूर्णत्वास गेली, पण आम्ही 14 कोटीत आणि तालुक्याचं नेतृत्व आम्ही सगळीजण करतो मंडळी, आमच्याबरोबरचे सहकारी असतील, पुढच्या समोरच्या पॅनलमधले असतील, तर आम्हाला ही तशी दृष्टीने आमच्या दृष्टीने ही आम्हाला कमीपणाची गोष्ट आहे आणि हे सुधारण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करून ही कार्यान्वित कशी होईल हा या पुढच्या काळात आमचा मार्ग असेल. आणि परप्रांतीयांच्या बाबतीत तुम्ही जसा विषय सांगितलात, निश्चितपणे परप्रांतीयांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी एक काही त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची पद्धत अवलंबणं गरजेचं आहे. कारण ही जी मंडळी येतात कुठून, कोणी कुठलाही एखादा कॉन्ट्रॅक्टर त्यांना घेऊन येतो, कुणाशी कुठल्याही न काही माहिती घेतात, ते खेरडीमध्ये वास्तव्यास राहतात, अनेक गोष्टी उद्या त्यांची माहिती नसते. आता काही वेळेला असं होतं की आमच्या शेजारीच पाठीमागं परवा एक जण 60 वर्षाचा म्हातारा एक्सपायर झाला, गेली 10 वर्ष तो पाठीमागं आमच्या इथं राहत होता, पण तो मृत्यू झाल्यानंतर त्या घरमालकालाही माहीत नाही त्याचं गाव कुठलं आणि त्याचे नातेवाईक कोण, आणि ते शेवटपर्यंत त्याचा काही ट्रेस लागला नाही पोलिसांना. तर याबाबत त्यांना आलेल्या या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये काम करणारी जी लोक आहेत, कंपन्यांना आपण त्या बाबतीत हे धरलं पाहिजे की बाबा आपल्या इथं येणारे जे काही अकुशल कामगार असतील या सगळ्यांच्या बाबतीतली तुमच्या इथं असणाऱ्यांची यादी किंवा त्याची संपूर्ण माहिती ही तुम्ही आमच्याकडे द्यायची आणि अशा पद्धतीचा कुठला जर गुन्हा झाला तर आपल्यावरही आम्ही ॲक्शन घेऊ. अशा पद्धतीचं एक वेगळा काहीतरी विजय आपल्याला त्यातून नियोजन करावं लागेल.